लागवड चालू करूया आपण. भात लावूया भात. माझा भात बघा, दूध भात खातो मी. पहिलं बघा 2 काड्या मी लावणार आहे. हे बघा मित्रांनो, सगळ्यात पहिलं आपण रोप लावून घेतो. आता हे लावलेलं बघा. भात लागवडीसाठी आपल्याला अशी जागा निवडायची की जे कंटिन्यू ओलं राहील किंवा त्यात तो बेड कमीत कमी 7 ते 15 दिवस ओला राहिला पाहिजे किंवा पाणी राहिलं पाहिजे, तेव्हा ते सेट होतात, त्यांच्यामुळे फुटतात बघा. तर आपण आपल्याकडे असं एक जागा होती ती आपण निवडली. ती आता पण बघू शकता, तिथली माती ओली आहे मित्रांनो. तर आपल्याला एक बेड बनवून घ्यायचा. तर बेड बनवण्यासाठी तयारी चालू आहे. गवत वगैरे काढून घ्यायची तयारी चालू आहे बघा. बेड बनवत असताना बघा, आता हे गवत वगैरे आपण ते गवत काढून घेतलं मित्रांनो. बेड आपला पूर्णपणे रेडी झाला आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाचं काय, आपल्याला पाणी भरून घ्यायचं. पाणी भरून घ्यायसाठी काय, आता हे तुम्हाला दाखवतं. हे जे समोर झाडं दिसते सगळे तुम्हाला, ह्या झाडांमध्ये वरून इथून पाणी तर टाकीवर सुटल्यानंतर, तर मग हे पाणी ह्या बांधत आल्यानंतर आपण एक दार करून इथून पाणी घेणार किंवा 1-2-3 दारं करणार. तर पाडग्यातून आपण इथून पाणी घेणार आहे बघा. हे बघा, आता इथून आता 2-3 दारं करून घ्यायला सांगितलं आहे आणि इथं दारं करून घेते बघा. हे आता बघा टाकी भरली मित्रांनो, तुम्हाला दाखवतो. टाकी भरल्यानंतर ओव्हरफ्लो झालेलं जे पाणी असतं ना, ते पाणी आम्ही वेस्ट जाऊन येऊन काय केलं की त्याला असं स्लोप दिलं आहे. आणि जे आता झाडं लावलेत मागचे, या झाडांमध्ये पाणी जातं बघा. इथं तुम्ही बघू शकता की आंबा, त्याच्याबरोबर फणस, अंजीर, काजू अशी झाडं लावलेली सगळे, सीताफळ वगैरे. तर ह्यांचा हा छोटासा बांध आहे. तर ह्या बांधाला लागून पॅरल बघितलं असेल तुम्ही. आता इथं आपण काय केलं, दार बांधून घेतलं आहे आणि पुढं 2 दारं करून घेतलेत, जेणेकरून काय होईल की इथं दार बांधल्यानंतर हे जे पाणी बघा, तुम्ही बघू शकता की नॅचरल एखादा झरा जसं वाहतो तसं ते पाणी एकदम वाहते, एकदम व्यवस्थित वाहते. तर इथून बघा, आता ह्या ज्या बेडमध्ये जे दारं केलेत आपण, या दारांमध्ये आता हे असं पाणी भरून घेणार आहे मित्रांनो. तर हे बघू शकता तुम्ही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की 7 ते 15 दिवस हे आपल्याला बेडमधून पाणीच कमी होऊ द्यायचं नाही. कारण पाणी जर कमी झालं तर मग ते रूट सेट होत नाहीत. फक्त मित्रांनो बघा, हे अंजीर लावले, काजू झाडं दिसते समोर तुम्हाला. हे अंजीर पण छान लागलेत बघा. आता बेडमध्ये पाणी यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हा बेड भरून घेतो मित्रांनो. आता बेडमध्ये बघा तुम्ही 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत पाणी आहे म्हणजे. तर आता पाणी जेवढं आपल्याला सफिशियंट हवं तेवढं आपण घेतलेलं आहे. हे तांदळाचे मूठ दिसते तुम्हाला, म्हणजे हे पेंडी असते त्याला मूठ म्हणतात. तर आता हे मूठ घेतले आणि आईने असं लावायला चालू केलं बघा. आता हे आपण लावून घेणार आहे. तर 2-2 काड्या, जर छोटी काडी असेल तर त्याला 2-2 काड्या लावावं लागतात. नसेल तर मग एक मोठी काडी असेल तर एक पण लावू शकता तुम्ही. तर 2 लावल्यानंतर काय होतं की दोन्हीपैकी एक जरी नाही उगवले तर दुसरे उगवते मित्रांनो. आणि ह्याचं कसं आहे की जसं आपलं गहू असतो तसं त्याला खालून परत दुसऱ्या काड्या त्याला फुटतो मित्रांनो. तर म्हणजे कसं होतं की एका काडीपासून अनेक काड्या बनतात आणि मोठं झाल्यानंतर काय होतं की त्याला मग लोंब्या लागतात. जसं गव्हाला आपल्या लोंब्या लागतात तसं याला पण लोंब्या लागतात मित्रांनो. तर हे पटापटा लावून घेऊ. साधारणतः एक जी मूठ असते, ह्या मूठमध्ये 30 ते 35 तुम्हाला रोपे असतात. लहान मुलांना बघा, पावसाचं पाणी किंवा कोणतंही पाणी असू द्या, त्यांना कसं खेळायला मजा येते. तर तो बेडमध्ये आला ऐकत नव्हता. हे असं बाकीच्या मुठीत ठेवलेलं आपण आणि लावून घेतोय बघा पटपट. आता हे लावून घेऊ मित्रांनो. तर काय होतं की 2-2 काड्या लावा किंवा 1-1 काड्या लावा. तर जास्त छोटी काडी असेल तर आपण 2-2 काड्या पण लावू शकतो. नसेल तर मग एक चांगलं म्हणजे काडी जर मोठी असेल तर 1 काढली होती चालते. हे बघा आता लावून घेतात. ह्यांना पण थोडं वेगळं वाटत होतं की काहीतरी बाबा चला आपलं आज नवीन काहीतरी करायला मिळते म्हणून. ह्या दोघी पण आता खुश झाले आहेत, त्यांना पण छान वाटायला. आईला पण, आईचा तर उत्साह नेहमीच असतो. तुम्ही बघता प्रत्येक व्हिडिओमध्ये तिला असं काहीतरी नवीन मी प्रयोग करत असतो तेव्हा तिला खूप छान वाटतं. दोघीजण लावून घेतात. हे बघू शकता. आता 1-2 मूठ राहिलेलं आहे, तर हे आपण लावून घेऊ मित्रांनो. आता तर लावून पण झालेलं आहे, पण काय झालं की थोडंसं आपल्याला रोपं कमी पडले. तर आपल्याला काय अंदाज नव्हता मित्रांनो की ते रोपं वगैरे लागतील. तर एक छोटासा कॉर्नर राहिला बघा तिथला. आता आपल्याला कसं ऑस्ट्रेलियन डक, चायनीज गोज, ज्याला तुम्ही राजहंस वगैरे म्हणता, तर ते असल्यामुळे काय केलं आपण, ह्याला जाळी मारून घेतली. कारण त्यांना पाणी दिसलं ते पाण्यात जाऊन बसतात आणि हे रोप खराब होतील. तर हे अशा आपण जाळी मारून घेतलेली आहे बघा मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं, मी परत रिपीट करतो, 7 ते 15 दिवसातलं पाणी झालं नाही मित्रांनो पाहिजे. कमीत कमी 2 ते 3 सेंटीमीटर ते रोपं भिजलेले असले पाहिजे. आलं तर पीक, नाहीतर एक छोटा प्रयोग म्हणून सोडून देणार. आवडला तर लाईक करा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, नमस्ते. थँक्यू.